ओम. विद्यावाचस्पती स्वानंद पुंड यांनी मुद्गल पुराणावर लिहिलेल्या कथारूप आणि विश्लेषणातील खंड 9 योगचरितम अध्याय 6 मुद्गलदक्ष संवादे योगामृतार्थशास्त्रे चित्तभूमी निरोधेन योगी चित्तानुभव शांतिसुख वर्णन योग हा अध्याय मी वाचणार आहे. हा आहे योगगीतेचा भाग 2. आणि आता मी या 6व्या अध्यायाचा दुसरा भाग म्हणजे पहिला होता तो अ काही पानांचा, हा आता दुसरा आहे ब वाचणार आहे. त्या माझ्यात सर्वात्मविकार सर्व आणि आत्मा हा भेद कसा दिसणार. भ्रांतियुक्त लोक मला जीवन परब्रह्म म्हणतात. सर्व नामक काही नसल्याने त्यांचे जीवन आधार चैतन्य या शब्दाला काही स्थानच नाही. अनात्म विश्व असे काहीच नसल्याने आत्मा परब्रह्म हे कथनही निरर्थक आहे हा भाव. ब्रह्मांचे अन्नादिक शिवब्रह्मापर्यंत किंवा जगतांचे जीवन मी धारण केलेलेच नाही. आपल्याच प्रभावाने ते माझ्यामध्ये उगाच दिसत राहते. अज्ञानाने दोरीच्या ऐवजी साप दिसला तर तो दोरीने धारण केला आहे असे म्हणणार का? तसलाच हा प्रकार आहे. मी सदैव भेदाभेद रहित रीतीने अद्वितीय प्रभावाने पूर्ण स्वभावतः ब्रह्मरूपातच स्थित आहे. या मुख्य योगानेच माणूस योगी होतो. ब्रह्मात ब्रह्मरूपात युक्त होऊन सदैव शांती संपन्न होतो. यानंतर समनामक ब्रह्माशी एकरूप झाल्याचा अनुभव मी मोठ्या प्रेमाने सांगतो, ज्याने माणूस ब्रह्मरूप होतो. हे दक्षा, ना मी सर्वात्मक आहे ना आत्मरूप आहे. त्या दोन्हींच्या साम्यात ब्रह्मात ब्रह्मरूप मी आनंदरूप आहे. मीच मायाबलाने सर्वात्मक विश्व असत ब्रह्म प्रतिष्ठित केले आहे. एकमेवा द्वितीय असे म्हटल्या गेलेल्या त्या साम्यावस्थेत मी स्थित आहे. ब्रह्मामध्ये सर्व भाव किंवा त्याचा विलय तरी कुठून असणार? अमृत वा मृतरूप माझ्यात कधीच नसते. मी या सगळ्यांना रहित आहे. यापैकी कोणत्याच स्वरूपात माझे वर्णन संभवत नाही हा भाव. अनंत लीलेने युक्त आणि त्यांची रहितत्वही नाही. ही लीला या लीलाहीनत्व माझ्यात चालते, माझ्या आधारावर होत राहते. मी ते पाहतो. मी या सगळ्यांचा केवळ साक्षी आहे, ना करता ना भोगता. अखंड रूपात मी सदैव अमल असा राहतो. नाना विकारहीन असा मी द्वंद्वरहित असतो. सर्व भाव ब्रह्मातच असतो यात संशयच नाही. सदैव तेथे आत्मभाव असतो. त्यालाच वेदात साम्य असे म्हटलेले आहे. वेदात जे जे काही वर्णिले आहे त्याच्यात ब्रह्मच स्थित आहे. हे ब्रह्ममय झाल्यावर तेथे त्याचे तसे वर्णन संभवत नाही. अर्थात हे विश्व वेगळेपणाने आहे तोवर त्यात ब्रह्मच अंतरंगी स्थित आहे. आणि ते ब्रह्मरूप विलीन झाले की ते कसे होते हेही सांगणे संभवत नाही. कारण त्याचे वेगळे असे कोणतेही अस्तित्वच उरत नाही. यासाठी वेदात ब्रह्म समरूपात वर्णिले आहे. आनंद रूपातच ते दोन्हीकडे विद्यमान असल्याने त्याला त्याच रूपात जाणून घ्यावे. आनंदरूप मी ब्रह्मस्वरूपात ब्रह्मात स्थित आहे यात संशयच नाही. अशा अनुभवाने सबब्रह्म अवस्थेत सुषुप्ती दशेत मानव शांतियुक्त होतो. हे प्रजापते, आता मी अव्यक्त संज्ञस्थ ब्रह्मानुभव सांगतो, ज्या महात्म्याने नरयोगी होतो. मी तीनही स्थूल सूक्ष्म कारणरूप अवस्थांनी रहित सदैव अव्यक्त रूप होय. तीनही अवस्थांमध्ये मोहन असलेला मी तीनही नेती हे आत्मा नाही म्हणून न इति नेती कारक आहे असा विचार करणारा आहे. स्वाधीन संज्ञक असणाऱ्या माझ्या
आनंदरूप ब्रह्मस्वरूपात सर्वात्मकत्वही नाही आणि अमृतरूपत्वही नाही, कारण या दोन्ही बाबी सापेक्ष आहेत. सर्वमय ब्रह्मात, शक्तिब्रह्मात, असत ब्रह्मात उत्थानयुक्तत्व व हीनत्व हा मोठ असतो. अखंड ब्रह्मात सूर्यब्रह्म, सतब्रह्म, अमृतमय मोह असतो. समब्रह्मात, विष्णुब्रह्मात सर्वच अवस्थेत समान आनंदरूपत्व हाच मोह असतो. या तीनही अवस्थांमध्ये सदैव स्वाधीनता असते, अर्थात त्यात स्व अधीन असतो. मी सदैव या तीनही अवस्थांनी युक्त असलो तरी तीनही अवस्थांमध्ये मोहित नसल्याने सदैव तीनहीपासून भिन्न नेती करता असतो. नानाविध भावांनी युक्त असूनही त्या पार सदैव भावरहित असलेला साम्य आणि अन्य सत असत दोन्ही अवस्थेला जाणारा परम असा मी अव्यक्त म्हणविला जातो. मी त्रिविध मायेची निर्मिती करून विविध लीला करतो. मायेच्या स्वप्रभावाने हे सर्व चालत असल्याने मी मोहहीन असतो. माझ्याच आज्ञेने हे तीन सदैव क्रीडा करीत असतात, आपापल्या कार्यात रत असतात. मी मात्र आत्मप्रभावाने स्वाधीन असतो. तीनही अवस्थांच्या आत मी प्रज्ञा रूपात स्थित असतो. माझ्या आत प्रेरक रूपात कोणीही स्थित नसते. प्रज्ञ म्हणजे सर्व जाणणारा आपापल्या त्या तीनही अवस्थांमध्ये नित्य प्रेरक रूपात स्थित आहे. असे वाटत असलो तरी मला मोह नाही. मी प्रेरक म्हणवला जात नाही. जसे सूर्याने सर्व दिसते म्हणून त्यास प्रेरक म्हटले जात नाही, तरी त्यामुळे सर्व दिसते तो प्रकाश स्वतःहून काही थोडेच दाखवितो, या अर्थाने प्रेरक नाही हे देखील सत्यच आहे. वेदात वर्णिले आहे की नानाभाव नसलेला सदैव नानाविध अशा तीन अवस्था विरहित मी अव्यक्त रूप होय. नास्ती नास्ती प्रमाणाने सदैव सनातन अव्यक्त ब्रह्म असा मी त्या सुखात रत सदैव ब्रह्मात योगयुक्त असतो. सगळ्यांचा नेती करता नाकारणारा मी महादंडधारी सत्ताधारी प्रभू होय. ना मी करता आहे ना एक आहे, त्यामुळे अव्यक्त म्हटला जातो. मी मनोवाणी विहीन परम अव्यक्त आहे. या अनुभवानेच मानव शांतीस प्राप्त होतो. आता पूर्ण निजानंदानुभवाचे सौख्य देणारा अनुभव श्रवण कर. ज्याने हे महामते तू स्वानंद संयुक्त होशील. मी कसे होईल? महावाक्ययुक्त वेद जेव्हा समाधीने लीन होतात, स्वतःसह लीन झाल्यावर त्यास स्वानंदात विलीन असे वेदातच पाहावे. तुरीय अवस्थेत मोहहीन असलेला जीव अहंभावाने युक्त होऊन मायेने भ्रमभावाने भ्रमित होत राहतो. मी 4 प्रकारचे विश्व विविध भावनांनी युक्तरित्या निर्माण केले. त्यांच्यात राहत असूनही भावहीन, समान, अव्यय असतो. दोषरहित असूनही ब्रह्म, सम, नेती इत्यादी दोषांनी युक्त असे भ्रमाने म्हटले जाते. वेदात ते वर्णन अज्ञानी जनांच्या समजुतीकरता केलेले असते. परब्रह्म या 4ही अवस्थांनी रहित असते. जेव्हा योगी समाधीने स्वानंदात तन्मय होतो, त्यावेळी आपणास त्या 4ही अवस्थात पुनरपी मोहित झालेले पाहत नाही, अर्थात पुनश्च मोहित होत नाही. ज्यावेळी योगी योगाने ब्रह्माशी तन्मय होतो, त्यावेळी आपले परके असे भेद तसे कुठून असणार? वेदात पहा, अहम ब्रह्मास्मी असेच म्हटले आहे. विचारपूर्वक त्याद्वारेच योगी योगसेवेने कृतकृत्य होतो, शांतीधारक होतो. आता परमयोग नामक उत्तम योग सांगतो. तेथे अनुभवानेच मानव शांतीयुक्त होतो. हे प्रजानाथा,
ब्रह्माचे ब्रह्मरूपात स्थित असताना अहम ब्रह्मेती इति जे तन्मयत्व वर्णिले आहे ते कुठून संभवणार? तेथे ब्रह्मच ब्रह्म आहे. मी ब्रह्म आहे यातील मीचे स्थानच नाही, तन्मयत्व नाही, तेच आहे हा भाव. ब्रह्म हे वाणीने विरहित असते, मनोगतीने रहित आहे. ते ना कुठून येते ना कुठे जाते. ज्यावेळी अन्य विहारांची त्यांची इच्छा होते त्यावेळी ते योगाने स्वानंदयुक्त होते, अन्य वेळी नाही. ब्रह्म ब्रह्मात स्थित असताना ना जाते ना येते. तेथे नराचे तन्मयत्व असताना तेथे योगही जुळणे कसे असणार? मी अखंड ब्रह्मरूपच आहे, कधीही मायायुक्त नाहीच. स्वमहिम्नात स्थित असणाऱ्या मला भ्रांत लोक भ्रांतीमुळे जाणत नाहीत. सर्व संयोगकारी अशी माया वर्णिली असते, ती नाना भ्रमाकारी आहे. ती ब्रह्मवर्जिता माझ्या ब्रह्मरूपात कुठून असणार? जसे मृगजलातील जल हा व्यर्थ भ्रम असतो, तशी माझ्या स्वरूपात संयोगधारिका माया व्यर्थच जाणवत राहते. वेदात पूर्वीच ब्रह्म सर्व दोषांनी विहीन वर्णिले आहे. मग ते मायेने मोहित होईलच कसे? भ्रांतिहीन असे ते सुयोगाने भ्रांतियुक्त कसे होईल? ब्रह्म हे ब्रह्मवर्जिता मायेने युक्त आहे असे मूर्खच म्हणतात. म्हणून मी जगात व असत्सत इत्यादी भ्रमात आलेलोच नाही, ना पुनश्च योगसेवेने ब्रह्मरूपात जात आहे, कारण मी ब्रह्मच आहे. मग जग झालो वा पुनश्च ब्रह्मरूप झालो ही दोन्ही शब्दरचना अज्ञानमूलकच आहे. ब्रह्मात विविधाकार असलेली माया प्रतिष्ठित नसते. अपवाद पद्धतीने सांगण्यासाठीही मायेत ब्रह्मही नसतेच. अयोग देखील मृद, मध्यम आणि अधिमात्र असा असतो. मायेचे मुळापासून उच्चाटन करण्याकरता त्यांचा भेद वर्णन करून सांगतो. स्वतः उत्थानाचा त्याग करून जो नर अपवादाने मी ब्रह्म अशा भावनेने राहतो तो मृदयोग होय. हे दक्षा, जो अयोगाने परतः उत्थानाचा भ्रम सोडून राहतो तो योगसेवेने मध्यम समजावा. स्वतः उत्थान, परतः उत्थान आणि त्याचे संयोगधारक ब्रह्म अशा सगळ्याच भ्रमांना सोडून जो राहतो तो अधिमात्र ग समजावा. जर मी भ्रांतीने जगात या वा ब्रह्मात आलेलोच नाही, तर मग योगाने माझे गमन होणार तरी कुठे? तो नरोत्तम सदैव ब्रह्मभूतत्व स्वभावानेच राहतो. निवृत्तीयोग मार्गाने तो सदैव शांतीतच विलास करतो. आता तुला पूर्णयोगाचा अनुभव सांगतो, ज्याद्वारे योगी म्हणून गणपप्रिय होऊन राहतो. ना मी आहे ना ब्रह्म आहे. वेदात वर्णित भेद भ्रांतिदायी आहे. हे दक्षा, ब्रह्मात चित्तस्थ द्वैतभाव कसा असणार? चित्तमय आहे आणि चित्तमय ब्रह्म दोन्ही वर्णित तत्वे तशीच आहेत. पंचविध चित्तांचा त्याग करून मानव योगी होतो. जगद्रूप तथा ब्रह्मरूप विविध ब्रह्मात एकरूप चित्त महद्रूप मानलेले आहे. जगांचा आणि ब्रह्माचा संयोग अयोग चित्त म्हटले जाते. विविध मायेने मोहित चित्त भ्रांतियुक्त होते. ते चित्त योगसेवापर झाल्याने भ्रांतिहीन होते. मी तसे ब्रह्म कुठले? विविध ब्रह्मे कशी? त्यांचा योगही कशाचा? अभेदाने सर्वत्र आसक्त चित्तच ही सर्व क्रीडा करते यात संशय नाही. ना मी सर्वत्र जुळलेला आहे ना भेदभावाने संयोगी आहे. योगी चित्तमोहाने राहतो असे उगाच म्हणतो. ब्रह्म ब्रह्मातच स्थित असल्याने कधी आलेही नाही गेलेही नाही. अयोग धारण करणारे चित्तही मी नाही हेच संमत होय. पंचभूमींच्या प्रभावाने भ्रमयुक्त चित्त धर्म, अर्थ, काम, मोक्ष, ब्रह्मभूतत्व इच्छित असते. महायोगी पंचरूप चित्त सोडून सुशांतीत स्थिर ब्रह्मभूत होतो. त्यालाच चिंतामणी म्हणतात. चित्तस्वरूप महाबुद्धी होय.
तिथे भ्रांतीची जाणीव करून देणारी सिद्धी होय. त्यांच्या पतिरूपात चिंतामणी परमस्वेच्छेने क्रीडा करीत असतात. हे प्रजापते, सिद्धिबुद्धिमय सर्व बाबींचा त्याग करून योगी त्या चिंतामणीस जाणून ब्रह्मभूत होतो, यात संशयच नाही. सिद्धिबुद्धींच्या भ्रमानेच होणारे संयोग किंवा अयोगही ब्रह्मात कधीच संभवत नाहीत. योगी नेहमी त्यांच्या पार असणाऱ्या त्यांचे पती चिंतामणीची अभिलाषा बाळगतात. मी निस्संदेह श्री गणेशच होय. माझ्या ठिकाणी सिद्धिबुद्धीच्या द्वारे निर्माण केले जाणारे सर्व भेद कुठून असणार? अशा निःसंशय निग्रहामुळेच मी योगी होतो. नर सिद्धिबुद्धींनी युक्त ब्रह्मरूप होतो. शांतियोगाने नित्य शांतीत स्थिर होतो. मायायुक्तत्वाची विहीनता असलेला योगी ब्रह्मात युक्त होऊन शांतीला प्राप्त होऊन त्याचाही त्याग करून परमयोगी होतो. असा होऊन परम अनुभवाने युक्त होऊन चित्तभ्रांतीने घडलेला सर्व बाबींचा त्याग करून सुखाने राहतो. हे सर्व अनुभवांचे सुख तुला वर्णिले. ते जाणून तो जाणणारा ब्रह्मभूत होऊन राहील, यात संशयच नाही. जो कोणी हे वाचेल वा ऐकेल त्यासही हे योगानुभव महात्म्य श्रवण केल्यामुळे सर्व इच्छिताचा लाभ होऊन शांतीस प्राप्त होईल. इथे अध्याय 6 संपला. त्याच्यामुळे ए आणि ब अध्याय 6मध्ये 2च भाग झाले. हा योगगीतेचा दुसरा भाग संपला. जय गजानन.